भूमिका, लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. उमाने कपाटातून 2 चांदीची ताटं, 4 वाट्या, 2 चमचे आणि चांदीचे ग्लास काढले. तसे ते लखलखीतच होते, पण तरीही तिने रुपेरीने घासून स्वच्छ केले, पुसून ठेवले. उमा, ए उमा. सासूबाईंची हाक ऐकू आली म्हणून उमा सासूबाईंच्या खोलीत गेली. काय आई, आणखीन थोडा चहा हवाय का? त्यांच्या बाजूला बसत तिने प्रेमाने विचारलं. नाही ग, मला काही नको. उलट तुला माझी काही मदत हवी आहे का ते विचारायचं होतं. या गुडघ्यांच्या त्रासामुळे उभं राहायला जमत नाही, पण बसून बसून सगळी कामं करू शकते मी. काही चिरायचं असेल, निवडायचं असेल तर दे मला. सगळं एकटीने करू नकोस बाई. सासूबाईंच्या बोलण्यात आर्द्रता होती. आपल्याला सुनेची काही मदत करता येत नाही याचं शल्य, पण काहीतरी मदत करायची आहे अशी दुर्दम्य इच्छा, असं दोन्ही त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत उमा म्हणाली, खरंच काही नको आई, मी करेन सगळं. अजून सकाळही झालेली नाही. एवढा वेळ हातात आहे. सगळं व्यवस्थित होईल, काही काळजी करू नका. शिवाय गिरिजाला पण सांगितलंय मदतीला ये म्हणून. ती म्हणाली, बाकी सगळ्यांची कामं आटपून घेते आणि अर्धा एक तास मदतीसाठी लवकर येते. ती आली की मग गरम गरम पुऱ्या तळून घेईन. बाकी भाज्या गोडाचं सगळं आधीच बनवून ठेवेन मी. पण त्या सगळ्याच्या आधी तुमचा नाश्ता आणि औषध. तुम्ही नाश्ता इथेच घेणार आहात की बाहेर येताय आमच्यासोबत? सासूबाईंना आज बरंच काही बोलायचं होतं. त्या म्हणाल्या, नाही नाही, मला जरा हात दे. मी हळूहळू चालत बाहेर तुमच्यासोबतच बसते. एकटी इथे बसून पण कंटाळा येतो ग मला. सासूबाईंचा हात धरून उमाने त्यांना बाहेर डायनिंग टेबलाजवळच्या खुर्चीवर बसवलं. आजी बऱ्याच दिवसांनी डायनिंग टेबलवर येऊन बसली पाहताच छोटा रुद्र आजीच्या पदराला लोंबकळला. ए आजी, गोष्ट सांग ना, त्या परीची आणि राक्षसाची सांग. रुद्र, उगीच आजीला त्रास देऊ नकोस. आणि आज आम्हाला खूप कामं आहेत. अरे आज आत्तू यायची आहे ना? आत्तू आणि काका दोघं येणार आहेत. त्यांच्यासमोर शहाण्यासारखं वागायचं. त्यांना त्रास द्यायचा नाही, समजलं का? उमाने तिच्या परीने सूचना दिल्या. आत्तू येणार म्हटल्यानंतर रुद्रची कळी खुलली. पण आई, आता आत्तू आली ना की तिला आपण परत जाऊ द्यायचं नाही हां. त्या काकांना एकटंच जाऊ दे त्यांच्या घरी. रुद्र असं म्हटल्यावर आई आणि आजी दोघी हसल्या. पाठवणीच्या वेळेस काका आत्याला घेऊन जातात हे कळताच त्याने अख्खा मंडप दणाणून सोडला होता. शेवटी त्याला कसं बसं समजावून शांत केलं. रुपल आत्या त्याची लाडकी होती. ती त्याचा खूप लाड करत असे. आत्या भाच्याचं नातं काहीतरी वेगळंच असतं. दोघांमध्ये प्रेम, दंगा, चिडवाचिडवी सगळं चालू असतं. आत्याने कितीही छळलं, त्रास दिला तरी भाच्याला आत्या हवीच. लग्नाला महिना उलटून गेला होता. आज भेटण्यासाठी म्हणून रुपल आणि तिच्या घरची मंडळी येणार होती. खरं तर उमेश बायकोला म्हणाले होते, हे बघ उमा, लग्न ठरल्यापासून तुझी नुसती धावपळ चालली आहे. लग्नात सुद्धा किती दगदग झाली. नंतर त्या लोकांची पूजा, आपल्याकडचं 5 परतावण, या सगळ्यात तुझे बाकी खूप हाल झालेत. तेव्हा आता ही मंडळी येणार आहेत ना, जेवणाचं साधंच कर. अगं साधं म्हणजे तू घरी काही बनवू नकोस. जे काही करायचं ते ऑर्डर करूया. लग्नाचा हँग ओव्हर अजूनही उतरलेला नाही. माहिती आहे ना मला. लग्न म्हणजे नुसती मेहनत नसते, ते एक इमोशनल मेंटल दडपण पण असतं. आणि मुलीकडच्या लोकांना जरा जास्तच. वर मंडळीचं सगळं ठीक होईल ना? कुणाच्या मानापमानात काही कमी तर पडणार नाही ना? त्यात विघ्नसंतोषी नातेवाईक असले की मग काही पाहायला नको. तशी फार कुणाची मदत नसतानाही तू सगळं एकटीने छान हँडल केलंस. लग्नाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला ना, तेव्हा आता तुझी पण दगदग जरा कमी करून टाक. आज काही विशेष कार्यक्रम नाही. आपण त्यांना फक्त भेटायला आणि जेवायला बोलवलेलं आहे. ती काय 5-6 माणसं येतील. आपण 10-1 माणसांची ऑर्डर देऊन टाकू. या गोष्टीवर खरं तर उमाची हरकत नव्हती. पण एकंदरीत रुपलच्या सासरच्या मंडळींचा तिला अंदाज आला होता. ती मंडळी तशी चांगली होती, प्रेमळ होती, पण अतिशय ट्रेडिशनल होती. त्यांच्या एकंदरीत बोलण्या वागण्यातून आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार चांगला व्हायला हवा अशी त्यांची अपेक्षा होती. बाहेरून मागवणं सोपं होतं, पण कदाचित त्यांना ते आवडलं नसतं. कारण सासूबाई 1-2दा म्हणाल्या होत्या, आजकाल
सूट लोक मोठ्या छोट्या कार्यक्रमाला बाहेर ऑर्डर देऊन टाकतात. पण मुळात या कार्यक्रमांचा उद्देशच हा असतो की तुम्ही पाहुण्यांना प्रेमाने बोलवा, त्यांचा आदर सत्कार करा, तुमच्या हातचे 2 पदार्थ त्यांना प्रेमाने खाऊ घाला. लोकांना काय वाटतं, जसं काय पाहुणे उपाशीच आहेत, त्यांना हॉटेलचं खायला घालूया. म्हणजेच काय, एकंदरीतच घरचं जेवण, आग्रह, आदरातिथ्य या सगळ्या गोष्टींवर त्यांचा भर होता. फक्त त्यांची अपेक्षा इतरांकडूनच होती असं नाही. त्या स्वतःही आलेल्या गेलेल्यांचं खूप छान स्वागत करायच्या. घर बघायला जेव्हा ही मंडळी गेली होती तेव्हा सासूबाईंनी स्वतः बटाटे वडे, गुलाबजामुन घरी केले होते. त्या व्यतिरिक्त चिवडा, करंजी, शंकरपाळी हे सुद्धा होतंच घरी केलेलं. रुपलच्या सासूबाई स्वतः श्रीमंत घरातून, एकत्र कुटुंबातून आल्या होत्या. घर, नाती, संस्कार, येणाऱ्या जाणाऱ्यांचं आदरातिथ्य या सगळ्या गोष्टींकडे त्यांचा बारीक कटाक्ष होता. उमाचं त्यांनी दिलखुलासपणे कौतुक केलं होतं. उमेशच्या आईकडे त्या म्हणाल्या होत्या, तुमची सून खरंच गुणी आहे. रुपलच्या सासूबाई प्रेमळ होत्या पण शिस्तीच्या होत्या. त्यामुळे बाहेरून मागूया असं उमेश कितीही म्हणाले तरी जेवण घरी करणंच अपरिहार्य होतं. उगीच एवढ्याशा कारणावरून चुकूनही त्या रुपलला काही बोलायला नकोत. उमाला खरी काळजी रुपलची होती. रुपल स्वभावाने अतिशय गोड पण चिडका बिब्बा. एकतर घरात लाडवलेली, त्यात धाकटी. उमा लग्न करून घरात आली तेव्हा रुपल कॉलेजमध्ये जायची. तेव्हा सगळी फॅशन वहिनीला विचारून करायची ती. उमा पण प्रेमळपणे आणि लाडाने सगळं तिचं करून द्यायची. कधी साडी डे असला तर तिला साडी नेसव, तिची हेअरस्टाईल कर, कॉलेजमध्ये काही फंक्शन असलं की तिच्या हातावर मेहंदी काढून दे, ती पिकनिकला कुठे जाणार असेल तर तिच्यासाठी खरेदी कर. हे सगळं उमा आनंदाने करत असे. आणि ती सुद्धा कॉलेजमधून घरी आली की वहिनी वहिनी करत उमाच्याच मागे रेंगाळत असे. उमा लग्न करून या घरात आली त्यावेळेस खरं तर तिला भीती वाटली होती. सासू सासरे, लहान दीर, नणंद एवढ्या मोठ्या कुटुंबात आपला निभाव लागेल का? पण या घरात ती कधी आली आणि कधी रमली तिचं तिला कळलं नाही. तिचा धाकटा दीर निमेश सुद्धा खूप चांगला होता. हे दोघं दीर नणंद असले तरी तिला तिच्या धाकट्या भावंडांसारखेच होते. कारण उमा सुद्धा एकत्र कुटुंबातून आली होती. त्याही घरात तीच मोठी होती. मोठी ताई म्हणून सगळेजण तिला मानही द्यायचे आणि तिच्याकडे हट्टही करायचे. इथे आल्यानंतर फक्त नातं बदललं. ताईचं वहिनी झालं. पण मस्ती, मजा, अपेक्षा, भावना सगळ्या त्याच राहिल्या. ताईच्या जागेवर आता या 2 लहान भावंडांची ती वहिनी झाली होती. उलट वहिनी आल्यापासून त्या दोघांचे जास्तच लाड चालले होते. तिच्या सासूबाई म्हणायच्या, उमा, ह्या दोघांना तू लाडवून ठेवलेस. रोज सकाळी हवा तो नाश्ता करून त्यांना देतेस. भाजी आवडीची नसेल तर लगेचच भजी, सांडगे काहीतरी तळून देशील. अगं पण पुढे त्याचा त्रास त्यांनाच व्हायचा आहे. निमेशची बायको खरमरीत असली की मग काय पाहायला नको. आणि रुपलच्या सासरी तिचे लाड पुरवणारे कोणी नसेल मग काय करणार? उमा तेव्हा म्हणायची, असू दे आई, पुढचं कुणी पाहिलंय. आहे तो क्षण एकमेकांबरोबर छान जगायचा. पुढे जाऊन निदान आठवणी तरी राहतात की आम्ही एवढी मजा केली होती म्हणून. उमा म्हणाली होती ते अगदीच खरं होतं. बाबा असेच अचानक झोपेत गेले, मागे त्यांच्या छान आठवणी ठेवून. तेव्हाही घरातल्या सगळ्यांना उमाने सांभाळलं होतं, सासूबाईंना सावरलं होतं. निमेश शिकायला उटीला गेला आणि रुपलचं लग्न ठरलं. उमाने सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. खूप छान पद्धतीने हाताळली. बाकी सगळं छान होतं. पण तिला रुपलच्या स्वभावाची खूप भीती वाटायची. रुपल फार मुडी होती. अचानकच तिचं काहीतरी व्हायचं आणि मग ती रुसून रागवून बसायची. अलीकडे लग्नाच्या काही वर्ष आधीपासून रुपल उमा वहिनीशी फार तुटक वागू लागली होती. उमाशी ती बोलायची पण कामापुरतं. तिचं नेमकं काय बिनसलंय हे उमाला कळलंच नाही. कारण जरा काही झालं तर रुसायचं, रागवायचं हा रुपलचा स्वभाव तिला ठाऊक होता. पण अलीकडच्या काही महिने रुपलने जरा जास्तच ताणून धरलं होतं. इतकं की ती उमाला बऱ्याचदा सगळ्यांसमोर एखादा टोमणा मारून मोकळी व्हायची. घरातल्यांच्या लक्षात आलं होतं की नाही माहीत नाही, पण उमाच्या ते निश्चितच लक्षात आलं होतं. फक्त नेमकं कारण तिला कळलं नव्हतं. उमाने इतक्या उत्साहाने तिचं केळवण केलं होतं.
तिच्यासाठी खरेदी केली होती, पण तिने एका शब्दानेही वहिनीचं कधीच कौतुक केलं नाही, की तिला थँक्यूही म्हटलं नाही. अर्थात उमाची तशी अपेक्षाही नव्हती, पण निदान आपुलकीने 2-4 शब्द तिच्याशी बोलावेत असं तिला वाटायचं. पण रुपलने तेही केलं नव्हतं. उलट उमाने काही विचारलं तर ती सरळ म्हणायची, असू देत ना, मी माझं घेईन बघून, तू नको टेन्शन घेऊस. साड्यांच्या खरेदीला सुद्धा तिने तिच्या मैत्रिणीला बरोबर आणलं होतं. उमाला तर ती विचारतही नव्हती. रुपलचा स्वभाव असाच आहे, घडीत तोळा घडीत मासा असं म्हणून उमा तिच्या स्वभावाकडे दुर्लक्ष करायची. पण सासरी जर ती असं वागत राहिली तर तिचं कसं होईल याची सुद्धा तिला कधी कधी चिंता लागून राहायची. पाठवणीच्या वेळेस निरोप घेताना ती सगळ्यांच्या गळ्यात पडून रडली. पण उमा वहिनी, जिने तिच्यासाठी सगळ्यात जास्त मेहनत घेतली होती, तिला मात्र कोरड्या शब्दांनी बाय म्हटलं. उमा वहिनीने अगदी धाकट्या बहिणीप्रमाणे प्रेमाने तिचं सगळं केलं होतं. तिचे लाड पुरवले होते, तिचं कौतुक केलं होतं, कधी चुकली तर समजावलं होतं, तिच्या आजारपणात काळजी घेतली होती, हात धरून तिला जेवण बनवायला शिकवलं होतं. पण तरी रुपलच्या मनात काहीतरी ठसठसत होतं. वहिनीबद्दल कसला तरी राग तिच्या मनात होता. फक्त त्याचं नेमकं कारण उमाला कळत नव्हतं. बाबा गेल्यानंतर रुपल अधिक हळवी झाली होती. बाबांची ती जीव की प्राण होती. तिचा प्रत्येक हट्ट बाबा पुरवत असत. एकदा तिच्या मैत्रिणीने जपानहून घड्याळ मागवलं होतं. तेव्हा रुपलने बाबांकडे हट्ट केला, बाबा मलाही असंच घड्याळ हवं. बाबांनी मग त्यांच्या एका मित्राकरवी रुपलसाठी एक महागडं घड्याळ जपानहून मागवून रुपलला वाढदिवसाला गिफ्ट केलं. रुपलसाठी ते घड्याळ खूप महत्त्वाचं होतं. सासरी जाताना आठवणीने ते घड्याळ घेऊनच ती गेली. घड्याळ खूपच सुंदर होतं. जो पाहिल त्याला घालायचा मोह होईल इतकं सुंदर. रुपल त्याला खूप जपून ठेवत असे आणि बाबा गेल्यानंतर तर त्याची आठवण म्हणून ते घड्याळ तिच्यासाठी अगदी स्पेशल झालं होतं. जेवण करता करता रुपलच्या अनेक आठवणी उमाच्या मनात येऊन गेल्या. तिने रुपलला आवडते म्हणून छोलेची भाजी, पनीरची भाजी केली होती. अंगुरी रसमलाई केली होती. बिर्याणी, भात, पापड, कोशिंबीर, पुऱ्या, भाजी सगळा बेत छान झाला. गिरिजा मदतीला होतीच. तीही म्हणाली, वहिनी तुमच्या हाताला चव तर आहे, पण उरकही आहे. नाही ग गिरिजा, तू होतीस की मदतीला, आणि आपल्या माणसांसाठी करायचं म्हटलं ना तर उत्साह आणि ताकद आपोआपच येते. आज संध्याकाळी सुद्धा मदतीला ये बरं. रुपलच्या सासरची मंडळी दुपारी येतील आणि संध्याकाळी 6-6:30 वाजतापर्यंत परत जातील. मग तू संध्याकाळी 8पर्यंत आलीस तरी चालेल, उमा म्हणाली. हो वहिनी, काळजी नका करू, रुपलताईंना विचारलं म्हणून सांगा. गिरिजा निघणार तोच दरवाजावरची बेल पडली. उमेशने सगळ्यांचं स्वागत केलं. पाहुणे मंडळीच होती. रुपलची चौकशी करून गिरिजा निघून गेली. रुपल, तिचे मिस्टर, सासू सासरे, धाकटी नणंद, एक चुलत दीर एवढी मंडळी आली होती. रुपल साडीत इतकी सुंदर दिसत होती की तिची नजरच काढून टाकायला हवी असा विचार उमाच्या मनात आला. रुपलने आल्या आल्या आईला नमस्कार केला. दादाची चौकशी केली. तोपर्यंत उमा सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली होती. रुपलच्या खांद्यावर हात टाकत वहिनीने विचारलं, काय नवीन नवरीबाई, कशा आहात? हसून रुपलने छान एवढंच म्हटलं. रुपल सुंदर दिसत होती, छान हसत होती, पण तिच्यावर कसलं तरी दडपण आहे असं उमाला वाटलं. उमाला तिचे दिवस आठवले. लग्न झाल्यानंतर घरच्या मंडळींबरोबर ती जेव्हा पहिल्यांदा माहेरी आली होती तेव्हा तिचीही अशीच अवस्था झाली होती. आपलं माहेर म्हटलं, आपलं घर म्हटल्यानंतर आपण इथे किती मोकळे ढाकळे राहत होतो. पण लग्नानंतर सासरच्या मंडळींबरोबर जेव्हा त्याच घरात येतो तेव्हा कुणीतरी आपल्याला बांधून ठेवलंय असं वाटत राहतं. आपल्या बोलण्या चालण्यात, वागण्यात, अगदी आपल्या खाण्यापिण्यात बंधन आल्यासारखी वाटतात. लग्नाच्या आधी जमिनीवर फतकल मारून बसणारे आपण लग्न झाल्यानंतर मात्र साडी आवरून सावरून बसायला शिकतो. जोग झाला की भावाच्या पाठीवर एक जोरात चापटी मारून खो खो हसणारे आपण तोंडावर हात धरून हसायला शिकतो. श्रीखंडाची वाटी जिभेने चाटणारे आपण मोजून चमच्याने श्रीखंड खायलाही शिकतो. सतत असं वाटत राहतं की आपल्या एखाद्या वागण्यामुळे बाकी मंडळी आपल्याला जज तर करणार नाहीत ना.
आपल्याबद्दल काही समज तर करून घेणार नाहीत ना. उमाला त्या विचाराने हसायलाच आलं. ट्रे खाली ठेवून तिने रुपलच्या सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार केला. थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या. रुपलची नणंद फारच बोलकी होती. आपल्या वहिनीचं म्हणजे रुपल वहिनीचं कौतुक करून ती थकत नव्हती. रुपलच्या सासूबाईंनी सुद्धा रुपलचं कौतुक केलं. तिने बनवलेला प्रसादाचा शिरा खरंच खूप छान होता असं म्हणत होत्या त्या. ऐकून सगळ्यांना छान वाटलं. मग मात्र उमा जेवणाच्या तयारीला गेली. तिला मदत करायला रुपलसुद्धा आली. रुपल आपल्याशी फार बोलणार नाही हे उमाला माहीत असूनसुद्धा तिने तिच्या परीने विचारायचा प्रयत्न केला. काय रुपल, देवदर्शन कसं झालं? घरातली मंडळी बरी आहेत ना? घरी रुळलीस का? वगैरे वगैरे असे साधे सोपे प्रश्न तिला विचारले. रुपलने जेवढ्याच तेवढी उत्तरं दिली. जेवण अप्रतिम झालं होतं. सगळ्यांनीच उमा वहिनीचं कौतुक केलं. जेवणानंतर मात्र सगळेजण बाहेर गप्पा मारत बसले. मी आलेच हां असं म्हणत रुपल आईबाबांच्या खोलीत गेली. कुणीतरी म्हणालं जरा बडीशेप असेल तर द्या म्हणून बडीशेप आणायला उमा वहिनी आत गेली. तिने सगळ्यांना बडीशेप दिली आणि मग ती रुपलला बडीशेप देण्यासाठी आईबाबांच्या खोलीत गेली. रुपल दरवाजा आड करून बाबांच्या फोटोसमोर बसली होती. तिला राहून राहून रडू येत होतं. उमा वहिनीने पाठीवर हात ठेवला. रुपल, काय गं झालं? बाबांची आठवण येते का? येणारच गं. आईबाबांचं जाण्याचं दुःख काय असतं हे ज्याचं त्याला माहीत. आपण कितीही म्हणतो काळ हे औषध असतं. काळ सरला की मग दुःख कमी होतं. पण खरं तर तसं नाही होत. आपण दुःखाला थोडं मागे टाकतो हे एवढंच खरं. आठवणींचं सुद्धा एक शरीर असतं आणि आपल्या जवळची एखादी व्यक्ती गेली की त्या आठवणींच्या शरीराचा एक अवयव कायमचा निघून जातो. तुझं दुःख मला कळतंय, पण तरीही सांगते, फार त्रास करून घेऊ नकोस. सगळे पाहुणे बाहेर बसले आहेत, त्यांना काय वाटेल? वहिनीचं बोलणं ऐकून मग रुपलने आपले डोळे पुसले. मग ती म्हणाली, वहिनी तू इथून जा, मला थोडा वेळ एकटं बसू दे. उमाला जरा वाईटच वाटलं. पण असा एकटा वेळ, आपल्या आईबाबांच्या आठवणीतला वेळ प्रत्येकाला हवा असतो हे तिलासुद्धा ठाऊक होतं. आईच्या जाण्याचं दुःख काय असतं हे तिने सुद्धा अनुभवलं होतं. म्हणून फार वाईट वाटून न घेता ती जायला निघाली. जायच्या आधी तिने रुपलच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मगच ती वळली. 2 पावलं पुढे गेली असेल नसेल, मागून रुपल धावत आली. तिने वहिनीच्या पोटाला घट्ट पकडलं आणि ढसाढसा रडू लागली. पण यावेळेस तर तिचं रडणं जरा वेगळं होतं. हे आठवणींचं रडणं नव्हतं. या रडण्यात कसलं तरी दुःख लपवलेलं होतं. काहीतरी भडभडून आलं होतं आणि काहीतरी सांगायची उर्मी होती. उमाने तिला पाठीवर थोपटत शांत केलं. बेडवर बसवलं. जवळच्या तांब्यातलं पाणी पेल्यात ओतून तिच्या हातात दिलं. आपल्या पदरानेच तिचे डोळे पुसले. वहिनी तू इथून जा असं तू म्हणालीस म्हणून मला वाईट वाटलं असेल का असा विचार करत असशील तर खरंच सांगते, मला नाही वाईट वाटलं. अगं, भावनांचा निचरा करायला प्रत्येकालाच एक मोकळी जागा हवी असते. आपणच आपल्याबरोबर राहावं, एकांतात रडावं असं वाटणं खूप स्वाभाविक आहे. त्यात तुझं नवीन लग्न झालंय. माहेरी तू पहिल्यांदाच येतेस. माहेरच्या एवढ्या आठवणी असणार, त्यात आईबाबांच्या अधिकच. तुला तुझा वेळ एकांत हवा आहे हे समजतंय मला. उमा असं म्हणताच रुपलने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, वहिनी तुला आमचं मन खूप आधीच समजलं. अगदी तू या घरात आल्यापासून तुला आमचं मन समजलं आणि आमच्या सगळ्यांचंच मन ठेवायचा तू आटोकाट प्रयत्न करत राहिलीस. कितीतरी वेळा तुझ्या मनावर ओरखडे पडले तरीही, कितीदा आमच्या वागण्याचा तुला त्रास झाला असला तरी. बाकीच्यांचं काय सांगू, मी स्वतःच तुला कमी त्रास दिलाय का? तुला वाटेल तसं बोलले, तुझ्याशी वाटेल तसं वागले, तुला कधी टोमणे मारले, कधी तुझ्यावर चिडचिड केली. पण सगळ्या गोष्टींकडे हळूवार दुर्लक्ष करून तू मात्र माझ्यावर सतत प्रेमच करत राहिलीस. बरोबर ना? रुपलने वहिनीला विचारलं. अगदी बरोबर. पण जगातल्या सगळ्या वहिनींनी हे असंच करायचं असतं अगं. खरं सांगते रुपल, वहिनी म्हणजे जगातलं सगळ्यात कठीणही आणि सगळ्यात सोपंही असं नातं आहे. मुलगी लग्न करून सासरी जाते ना, तेव्हा सासू सासऱ्यांचं दडपण असते, भीती असते. नवरा आपला असला
तरी सगळ्यांसमोर त्याचा मान राखला जातोय ना, अशी हुरहुर असते. पण धाकटा दीर नंडेबरोबर वहिनीला तसं कधी वाटत नाही. असं वाटतं की आपण त्यांना 2-4 शब्द बोलू शकतो, तेही हक्काने. तेही आपल्याला चिडवू शकतात, आपल्यावर रागवू शकतात. मी तुला धाकटी बहीण मानलं असं काही बाई मी म्हणणार नाही, कारण मानण्यात परकेपणा असतो. तू माझीच आहेस एवढं मात्र म्हणेन. जेव्हा मग आपण आपलंच आहे असं मानतो, तेव्हा गुणदोषांसह आपण ते नातं स्वीकारतो, त्या व्यक्तीला स्वीकारतो. घरात एकतर तू शेंडेफळ, त्यात 2 भावांच्या मागची लाडकी बहीण, आईबाबांची लाडकी लेक. मग घरात थोडा ॲटिट्यूड तो बनताय ना. थोडासा हट्टीपणा, थोडासा चिडखोरपणा स्वाभाविक आहे गं. पण म्हणून तू मुद्दामून मला कधी त्रास दिला नाहीस. मला चिडवण्यासाठी म्हणून कधी टोमणा मारला असशील, पण माझ्या आनंदाचा तू किती विचार केलास. कॉलेजमधून येताना मला आवडतात तशी आंबट गोड बोरं घेऊन यायचीस. बाहेर कुठे जायचं असेल तर तुला माहिती आहे, वहिनीला कपड्यांच्या इस्त्रीची शुद्धसुद्धा नसते. मग माझे धुतलेले ड्रेस शोधून काढून तू गपचूपपणे इस्त्री करून कपाटात ठेवून द्यायचीस. माझ्या हातावर मेहंदी काढताना म्हणायचीस, आता मी थकले, उद्या पाहू. मला फार कलाकुसर करायला जमणार नाही. पण कुणी म्हणायला नको, स्वतःच्या हातावर मेहंदी फासली आहे आणि घरातल्या सुनेला मात्र फक्त कामासाठी राबवून घेत आहेत, म्हणून 4 रेघोटा ओढते तुझ्या हातावर. पण खरं सांगू, सगळ्यात जास्त मन लावून तू माझीच मेहंदी काढायचीस. आणि ती मेहंदी तुमच्या दादाच्या प्रेमाने रंगायची का नाही माहीत नाही, पण तुझ्या प्रेमामुळे ती नक्कीच रंगत असणार हे मात्र माहिती आहे. बटरस्कॉच आईस्क्रीम आणलं की ते मला आवडतं म्हणून आधीच गपचूप एका बाऊलमध्ये काढून माझी एक्स्ट्राची वाटी फ्रीजमध्ये लपवून ठेवून द्यायचीस तू. आणि आईकडे म्हणायची, आई, ज्यांनी ज्यांनी आईस्क्रीम खाल्लेलं नाही त्यांना खाऊन घे म्हणाव. मग संपल्यानंतर म्हणायचं नाही, या घरात रुपल औषधाला पण कोणती गोष्ट ठेवत नाही, सगळं खाऊन टाकते म्हणून. कॉलेजमध्ये असताना सगळं छान होतं. वहिनी वहिनी म्हणून तू माझ्या मागे पुढे करायचीस. पण नंतर काय झालं कुणास ठाऊक, माझ्याकडून तू दुखावली गेली असणार. पण खरं सांगू रुपल, अगं मला आठवतच नाही माझ्याकडून एखादा शब्द अधिक उणा बोलला गेला असेल, आणि त्याच्यासाठी मी कितीतरी वेळा तुला मनवायचा सुद्धा प्रयत्न केला, सॉरी म्हणायचा प्रयत्न केला. पण नक्कीच ती गोष्ट तुझ्या जिव्हारी लागली असणार. मग मीही तुला तो वेळ घेऊ दिला. ती गोष्ट काय होती हे नसेल सांगायचं तर नको सांगूस. पण आता राग मात्र सोडून दे आणि मनाच्या मोकळ्या पाठीने नवीन नात्यांना सुरुवात कर. उमा तिला समजावत होती. पण पुन्हा एकदा तिच्या गळ्यात पडून रुपल रडू लागली आणि म्हणू लागली, तेच तर जमत नाही ना वहिनी. तुझ्यासारखी वहिनी होणं शक्य नाही मला. आज लग्न झाल्यानंतर कळतंय तू किती गोष्टी सहन केल्या असशील, स्वतःच्या मनाला किती वेळा मुरड घातली असशील, कितीतरी गोष्टी तुला बोलायच्या असतील, पण नातं तुटू नये म्हणून तू बोललीही नशील. आज जेव्हा माझ्यावर हे सगळं बेतलं, तेव्हा मला तू केलेल्या छोट्या मोठ्या त्यागांची आठवण झाली. तू नेहमी म्हणतेस ना, नातं कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर आपल्या आनंदाचा, आपल्या अहंकाराचा, आपल्या इच्छांचा, अगदी आपल्या रागाचा सुद्धा थोडा थोडा त्याग हा करावाच लागतो. पण तुझ्या इतकं मोठं मन नाही गं माझं. मला ते नातं निभवताना फार त्रास होतोय. ती असं बोलताच उमाचा जीव कळवळला. का गं, घरी कोणी काही बोललं का? सासूबाई काही म्हणालात का? की भाऊजी ओरडले? उमाने विचारलं. नाही गं, कुणी काही बोललं नाही. आमचे आईबाबा शिस्तीचे वाटत असले तरी फार प्रेमळ आहेत ते, आणि हे तर माझा प्रत्येक शब्द झेलत असतात. यांचे काका काकीसुद्धा जवळ राहतात, त्यामुळे धाकटा दीर कधीतरी येऊन जाऊन असतो, तोही छान आहे. आणि आमची रिया माझ्यासारखीच शेंडेफळ आहे. घरात सगळ्यांची लाडकी आहे. माझ्यासारखी थोडी हट्टी पण आहे. मी जे जे करेन ना ते सगळं तिला करायचं असतं. माझ्याबरोबर पार्लरमध्ये येईल, माझ्यासारखीच हेअरस्टाईल करेल. वहिनी, आमच्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे आहे, मला गुजराती पद्धतीची साडी नेसव असं म्हणेल. आणि जसं तू माझं आवडीने करायचीस ना, तसं सगळं मीही तिचं आवडीने कौतुकाने करते. पण एवढं बोलून रुपल थांबली. पण काय रुपल, काही प्रॉब्लेम झाला आहे का? उमाने विचारलं. हो गं, काही दिवसांपूर्वी कॉलेजला जाताना न विचारताच रियाने माझं खड्यांचं घड्याळ घातलं. तेच घड्याळ
जे खास बाबांनी माझ्यासाठी मागवलं होतं. ते घड्याळ माझ्यासाठी खूप प्रिय होतं वहिनी. ते मागवलं होतं किंवा ते महाग होतं म्हणून नाही, तर ती बाबांची आठवण होती म्हणून. रियाने ते घड्याळ घातलं आणि हरवून टाकलं. आणि तिला त्या गोष्टीची जरासुद्धा गिल्ट पण वाटली नाही गं. मी रडले, चिडले, पण फक्त यांच्यावरच. हे म्हणाले, इतकं वाईट वाटून घेऊ नकोस, मी तुला नवीन घड्याळ घेऊन देतो. अगदी तसंच घड्याळ शोधायचा आपण प्रयत्न करू. पण रियाला काही बोलू नकोस. एकतर ती लहान आहे, अल्लड आहे. तू तिच्यावर चिडलीस की मग ती रुसून बसणार. आई बाबा तिलाच ओरडणार. तुमच्या नात्यातसुद्धा दुरावा येणार आणि मग घरचं सगळं वातावरण बिघडून जाणार. पण वहिनी, मला ते घड्याळ खरंच खूप प्रिय होतं. इतर कोणत्याही गोष्टींची छेडछाड झाली असती तर मी एक वेळ खपवून घेतलं असतं. पण ते घड्याळ मला प्राणाइतकंच प्रिय होतं. मी स्वतःहून तर काही बोलले नाही, पण त्या घड्याळाची आठवण झाली की मला रडायलाच यायचं. एक दिवस रियानेच विचारलं, वहिनी, माझ्याशी तू अलीकडे नीट बोलत नाहीस. ते तुझं घड्याळ मी हरवलं म्हणून का? सॉरी, माझी चूक झाली. मी पुन्हा तुझ्या वस्तू कधीच घेणार नाही. पण प्लीज माझ्याशी अशी रुसून रागावून नको ना राहूस. त्या क्षणी तिचं मन मला कळत होतं. मी तिला इतकंच म्हटलं. इतर कोणतीही गोष्ट घड्याळच्या जागी असती तर मी काही म्हटलं नसतं. पण खरंच ते घड्याळ मला खूप प्रिय होतं. माझ्या बाबांची ती शेवटची आठवण होती. त्यानंतर ती खूप वेळा सॉरी बोलली, पण तिच्याबद्दलचा राग माझ्या मनात अजूनही तसाच आहे. काही केल्या तो जातच नाही. रुपल म्हणाली, स्वाभाविक आहे गं. ते घड्याळ तुझ्यासाठी किती प्रिय होतं ते आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण तरीही एक सांगू का, बाबांची आठवण फक्त त्या घड्याळात नव्हती. त्यांनी तुला दिलेल्या प्रत्येक क्षणांमध्ये ती आठवण आहे. कधीकधी आपणच वस्तूंच्या मोहामध्ये अडकून जातो. ते घड्याळ बाबांनी तुला दिलं म्हणून तुला ते कितीही प्रिय असलं तरी बाबांना त्या घड्याळापेक्षा तू जास्त प्रिय होतीस. नव्हे आहेस. ते जिथे कुठे असतील तिथून तुला पाहत असतील. त्यांच्यासाठी तुझं सुख, तुझा आनंद, तुझं समाधान हे त्यांना जास्त महत्त्वाचं असणार आहे. आणि एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तू सतत दुःखी राहिलीस तर त्यांना नाही गं आवडणार. त्यांनी दिलेल्या त्या घड्याळासाठी तू तुझ्या नवीन नात्यांवर चिडचिड केलेली त्यांना तरी आवडेल का? रियाचं चुकलं यात काही वाद नाही, पण आता तिच्यावर रागावून चिडून ते घड्याळ परत मिळणार आहे का? मग अट्टाहास तरी कशाला ठेवतेस? कधी कधी आपल्या मनाला मुरड घालावी लागते. मनाला समजवावं लागतं. नाहीतर नात्यापेक्षा राग मोठा झाला ना तर नात्यात कायमचा ओरखडा पडतो. असा विचार करायचा की बाबांचा आशीर्वाद, प्रेम सतत माझ्याबरोबर आहे. ते फक्त कोणत्या एका वस्तूमध्ये नाही. तेव्हा आता सगळे रुसवे फुगवे इथेच सोडून जायचे आणि आपल्या घरी मोकळ्या मनाने, प्रेमाने राहायचं. कळलं? वहिनीने समजावल्यावर रुपल थोडी शांत वाटली. हो वहिनी, तुझ्याशी बोलून बरंच वाटलं, रुपल म्हणाली. मग वहिनीशी बोलून बरंच वाटतं. वहिनी आपल्या हक्काचं स्थान असतं अगं. कधी काहीही बोलावंसं वाटलं तर बोलत जा गं माझ्याशी. बरं चल आता, बाहेर सगळे म्हणतील या नणंद भाऊजींचं चाललं तरी काय आत, असं म्हणत वहिनी उठणार तेवढ्यात रुपलने तिचा हात धरला. वहिनी, माझ्या नंडेने माझ्या बाबांनी दिलेलं घड्याळ हरवलं तेव्हा मी तुझ्याकडे बोलले. पण तुझ्या नंडेने तुझ्या आईची साडी खराब केली तेव्हा तू तुझं मन कुठे हलकं केलंस? बोलताना रुपलच्या डोळ्यात पाणी दाटलं. उमा वहिनीला सगळं स्पष्ट आठवलं. रुपल नुकतीच जॉबला लागली होती. काहीतरी कार्यक्रम होता म्हणून तिला साडी हवी होती. वहिनीला छोट्या रुद्रला शाळेत सोडायची घाई झाली होती. तेव्हा वहिनी म्हणाली, रुपल, हे बघ केवढ्या साड्या आहेत. जी हवी ती बिंदास्त घाल. रुपलने डाव्या बाजूची वरची तलम साडी बाहेर खेचली. पण तेवढ्यात वहिनी म्हणाली, रुपल, तेवढी नको घेऊस. बाकी कोणतीही चालेल. वहिनी घाईत होती ती तर निघून गेली. पण रुपलला तीच साडी खूप आवडली. हट्टाने तिने तीच साडी नेसली आणि ऑफिसला निघून गेली. पण संध्याकाळी बसमधून येताना ती साडी फाटली. ती संध्याकाळी घरी आली तेव्हा तिच्या अंगावर तीच साडी पाहून वहिनीचा चेहरा खरं तर पडला होता. पण जेव्हा रुपल साडी द्यायला आली आणि म्हणाली की अगं वहिनी, ही साडी किती झिरझिरीत झाली आहे, अगदी विरळ झाली आहे. बसमध्ये कुणाचा तरी पाय पडला आणि फाटली ती.
फाटलेल्या साडीचं टोक दाखवत रुपल हसत हसत बोलू लागली. पण वहिनीच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. वहिनी एवढंच म्हणाली, तरी मी म्हटलं होतं तुला, ही साडी नको घेऊस. एवढ्या साड्या सोडून तुला नेमकी हीच साडी हवी झाली का? तिच्या हातातून ती साडी खसकन ओढून वहिनी तिथून निघून गेली. आणि त्या दिवसापासून रुपलला तिचा भयंकर राग आला होता. जणू वहिनीशी तिने युद्ध पुकारलं होतं. बोल ना वहिनी, तुझ्या आईची साडी मी खराब केली तेव्हा तुलाही माझा किती राग आला असेल. ती साडी आईची आठवण म्हणून तू जपून ठेवली होतीस, पण मी मात्र ती खराब केली, फाडून टाकली. त्यावेळेस तुझ्या मनाला किती यातना झाल्या असतील हे त्या दिवशी माझं घड्याळ हरवल्यावर मला कळलं. पण तुझं दुःख तू मनात दाबून टाकलंस आणि मी मात्र त्या घटनेनंतर तुझ्यावर राग धरून राहिले. तेव्हा मला असं वाटलेलं, या साडीचं एवढं काय, जुनी पुराणी तर आहे. पण तेव्हा कळलं नाही गं, प्रत्येक महागडी आणि नवीन गोष्टी अनमोल असतेच असं नाही. आणि जुन्या झालेल्या सगळ्याच गोष्टी कवडी मोल असतात असंही नाही. त्या वस्तूचं मोल काय असतं हे ज्याचं त्याला ठाऊक असतं. त्यावेळेस माझं चुकलं, त्यानंतरही चुकलं. पण तोच प्रसंग माझ्याबरोबर आज घडला तेव्हा मात्र मला रिअलाईज झालं. तू तुझ्याकडून तर मला माफ करून टाकलंस, पण माझ्याकडून सॉरी म्हणायचं राहून गेलं होतं. आपल्या नात्याला ओरखडा पडू नये म्हणून तू तुझ्या परीने प्रयत्न केलेस, पण उगीच माझ्या इगोमुळे मीच ती दरी वाढवत राहिले. सॉरी वहिनी, रुपल म्हणाली. उमा वहिनीने तिला जवळ घेतलं. काही गोष्टी त्या नात्यात, त्या भूमिकेत गेल्यावरच कळतात अगं. मी जी भूमिका इतकी वर्ष या घरी केली तीच तुला तुझ्या घरी वठवायची आहे. काही गोष्टी प्रेमासाठी, नात्यासाठी मी सोडून दिल्या, तशा तूही सोडून द्यायला शिक. रिया लहान आहे. तुझ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी, तुझ्या प्रायोरिटीज तिला समजवायचा प्रयत्न जरूर कर. पण लक्षात ठेव, वहिनी या पात्राला अख्खं घर बॅलन्स करून पुढे जावं लागतं. बाकी लोकांच्या रिॲक्शन्स आपल्या हातात नसतात. पण तू तुझी भूमिका तुझ्या परीने छान वठव, कारण उद्या तुझ्याच भूमिकेचं अनुकरण रिया करणार आहे. बरोबर ना? वहिनी असं म्हणाली आणि बाहेरून कुणीतरी दरवाजा नॉक केला. मी आत येऊ का? वहिनीने डोकावून पाहिलं आणि म्हणाली, अगं रिया, ये बस ना. तुम्ही काही बोलत होतात का? मला बाहेर कंटाळा आला म्हणून म्हटलं वहिनी कुठे आहे ते पाहून येऊया. रुपलला हसू आलं. ती सुद्धा अगदी अशीच करायची. उमा वहिनीची पाठ सोडायची नाही. रुपल म्हणाली, ये रिया, बस इथे. अगं मी माझ्या बहिणीशी गप्पा मारत होते. रुपल असं म्हणताच रिया पटकन म्हणाली, मग मी जाऊ का गं बाहेर? तू तुझ्या वहिनीशी पोटभर गप्पा मारून घे, मी डिस्टर्ब नाही करणार. पण रुपल वहिनी, तू राहणार तर नाहीस ना आज इथे? आपल्या घरी परत येणार ना? कारण रात्री मला माझ्या वहिनीशी खूप गप्पा मारायच्या आहेत. ते ऐकून रुपल आणि उमा दोघी हसल्या. तिला जवळ घेत रुपल म्हणाली, नाही गं बाई, येणार आहे तुमच्यासोबत. उमा त्या नणंद भाऊजाईकडे प्रेमाने पाहत राहिली. रुपलच्या चेहऱ्यावर आता शांत हसू होतं.